दंडवत हो। करंजी येथील नामस्मरण या विषयासंदर्भातलं आजचं हे तिसरं सत्र आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। आमचे स्वामी जेव्हा समस्त भक्तजनांना वियोग देऊन उत्तर दिशेकडे जाणार आहेत, विजय करणार आहेत, त्यावेळेला स्वामींनी काही विधी जे आहेत ते विधी नव्याने निरूपण केलेले आहेत। आधी तर स्वामींचं निरूपण आहेच, वेळ प्रसंगी प्रसंगोचित आणि ज्या ज्या समयी जे जे काही आवश्यक आहे त्या त्या विषयांचं निरूपण, विधींचं निरूपण, अविधींचं निरूपण स्वामींनी केलेलं आहे। तरी सुद्धा जेव्हा स्वामी शेवटच्या टप्प्यामध्ये लीळाचरित्राचे आपल्याला वाचायला मिळतं, बेलुपुरी स्वामींचं अवस्थान आहे आणि मग स्वामींना उत्तर दिशेकडे विजय करायचा। कारण की स्वामी म्हणतात की अनंत जीवांच्या सातऱ्या पडलेल्या आहेत, म्हणजे फक्त आपणच आहोत अशातला भाग नाही। परमेश्वराच्या संपर्कामध्ये अनंत जीव आहेत। जेवढे काही जीव तमामध्ये आहेत तेवढेच्या तेवढे सगळे इकडे जीव उद्धरणासाठी म्हणून त्यांना आणलेलं आहे। अनंत जीव असे आहेत जे तमामध्ये अनादी काळापासून पडलेले होते आणि त्या समस्त जीवांचा उद्धार करायचा आहे। त्या दृष्टिकोनातनं या सृष्टीची रचना केली आणि मग परमेश्वर त्या जीवांना ज्यांनी ज्यांनी तो अधिकार जोडलेला आहे त्या समग्र जीवांना परमेश्वर वाढोवाढी दिवसतात, म्हणजे ठिकठिकाणी जातात। आपण लीळाचरित्र वाचत असतो तर आपल्याला कळतं की स्वामींचा प्रवास अवघा महाराष्ट्र स्वामींनी परिभ्रमण केलेला आहे आणि ते परिभ्रमण करत असताना स्वामींनी तो संपूर्ण प्रवास पायी परिभ्रमण केलेला आहे। एक वेळ म्हणजे एकांक आहे ज्याच्यामध्ये स्वामींसोबत कोणीच नाही आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 22 आदी भक्त जे आहेत ते पूर्वार्ध काळामध्ये किंवा ते जेव्हापासून आले तेव्हाचा तो काळ आहे तो पूर्वार्ध काळ म्हणून म्हटला जातो। तेव्हापासनं तो एक कालावधी आहे आणि नंतरच्या टप्प्यामध्ये स्वामींसोबत मग भटोबासादी जी काही भक्त मंडळी आहेत ती भक्त मंडळी सोबत आहेत। अशा प्रकारे स्वामींचा एकांक काळ, पूर्वार्ध काळ आणि उत्तरार्ध काळ असे 3 काळ जे आहेत ते स्वामींच्या सन्निधानामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्या संपूर्ण कार्यकाळामध्ये स्वामींनी जे परिभ्रमण केलेले आहे, तिन्ही काळातलं जे परिभ्रमण आहे ते केवळ आणि केवळ जीवाच्या उद्धारासाठी म्हणून केलेलं आहे आणि सोबतच त्या जीवांच्या शोधनीसाठी परमेश्वर शोधक, वेधक, बोधक आणि द्रावक असं क्रम आहे परमेश्वराचा। शोधक म्हणजे त्यामध्ये परमेश्वर योग्य जीवांची शोधणी करतात आणि मी तर म्हणेन अयोग्य जीवांची पण शोधणी करतात आणि त्यांची अयोग्यता जी आहे ती नासण्यासाठी म्हणून त्यांना शोधल्या जातं। अयोग्य जीवांची शोधणी करतात, योग्य जीवांची शोधणी करतात। योग्य जीवांना दातृत्व करायचं आहे आणि अयोग्य जीवांचं जी काही अयोग्यता आहे ती फेडायची आहे। दोन्ही कार्य करायचे आहेत। माधव भक्तांना दातृत्व देखील करायचंय, प्रेम साधनाचं, भक्ती साधनेचं, आणि सोबतच त्यांचा जो काही दोष आहे तो दोष देखील त्यांना नासायचा आहे। दोन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणून हे परिभ्रमण जे आहे परमेश्वराचं हे दोन्ही कार्यासाठी म्हणून आपल्याला बघायला मिळतं। आचार्य भटोबासांची जी भेट आहे त्याच्यामध्ये त्यांचं
दोषही नासलेला आहे, अयोग्यताही नासली आणि योग्यता सुद्धा वाढवलेली आहे. दोन्ही कार्य परमेश्वर करत आहेत. असे एक दोन जीव नाहीत. आम्हाला तर लीळा चरित्रामध्ये मर्यादित जीव माहिती आहेत, परंतु त्या ठिकाणी त्या असे अनंत जीव परमेश्वराच्या संपर्कामध्ये आहेत आणि अनेक जीव जे आहेत ते अयोग्यतेमुळे परमेश्वराच्या संपर्कात नाही आहेत. अशा अनंत जीवांचं, जेवढे काही तमामध्ये जीव आहेत त्या समस्त जीवांचा उद्धार जो आहे तो परमेश्वराला करायचा आहे आणि त्या दृष्टीने परमेश्वराचं परिभ्रमण आहे. महाराष्ट्रामध्ये स्वामी काही वर्ष राहिलेले आहेत. एका मताने जर का 8 दिवाळ्या साजऱ्या झालेल्या आहेत तर 8 वर्ष स्वामी महाराष्ट्रामध्ये होते आणि नंतरच्या काळामध्ये स्वामी उत्तर विभागामध्ये तिकडे परिभ्रमणाला जातात. आपल्याला लीळाचरित्रामध्ये मोजके जीव माहिती आहेत, परंतु असे अनंत जीव आहेत ज्याच्यामध्ये छरदोबा हे आपल्याला माहितीच नव्हते. ते एकदा स्वामींचं अवस्थान एका ठिकाणी बसलेले स्वामी असं नसतं आणि तिथून छरदोबा चाललेले आहेत, तेव्हा स्वामींनी त्यांना काही प्रश्न विचारायला सांगितले, त्यांचं नाव विचारायला सांगितलं, तुम्ही कोणाचे अनुयायी हे विचारायला सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांनी जे काही चुकीची माहिती दिली, स्वामींचं नावही त्यांनी चुकीचं घेतलेलं आहे आणि तदनंतर मग स्वामींकडे ते सांगायला आले की बाबा त्यांनी तर नाव असं असं सांगितलं आणि मग स्वामींनी त्यांच्याबद्दल माहिती जी आहे ती सांगितलेली आहे भक्तजनांना. म्हणजे तोपर्यंत छरदोबास कोण आहेत किंवा त्यांना काही ज्ञान दिलेलं आहे देवानी असा उल्लेख कुठे देवानी केला नाही आणि कुठे बोलण्यामध्ये तो विषय निघाला नाही. असे छरदोबांसारखे कितीतरी जीव असतील की एकांक काळामध्ये स्वामींनी त्यांना जे काही भेट आणि त्यानंतर शोधक म्हणजे शोधलेलं आहे, त्यांना वेधक म्हणजे परमेश्वर त्यांच्याकडे वेधले गेले म्हणजे कशामुळे? जीवाकडे वेधल्या जात नाहीत तर त्या जीवाकडे असलेला जो अधिकार आहे, ज्या जीवाने तो ज्ञानाधिकार जोडला असेल, प्रेमाधिकार जोडला असेल, त्यानंतर त्या जीवाने जी जी काही योग्यता अधिकार कणव जोडलेली असेल त्या अधिकाराला कन्वेला परमेश्वर वेधल्या जात असतात. आपण एखाद्या व्यक्तीकडे वेधल्या जातो म्हणजे त्याच्याकडे काहीतरी गुण आहे, बोलण्याचा गुण आहे, त्याच्याकडे सेवेचा गुण आहे, त्याच्याकडे अजून काही चांगले काही त्याच्याकडे गुण असतील, त्या गुणांकडे आपण वेधल्या जात असतो. आणि म्हणून इथे परमेश्वर जे आहेत, परमेश्वर त्या जीवाच्या अधिकाराकडे वेधल्या जात असतात. अशा पद्धतीने परमेश्वर शोधक आहेत आणि वेधक आहेत. एकतर परमेश्वर जीवाकडे वेधल्या जातात या गुणांना पाहून आणि ज्या व्यक्तीकडे ज्या जीवाकडे गुण आहेत, अधिकार आहे, योग्यता आहे, तो देखील परमेश्वराकडे वेधल्या जात असतो. म्हणजे अशा दृष्टीने दोघही एकमेकांकडे वेधल्या जात असतात. आपण लीळाचरित्र बघितलं तर भारद्वाज पक्षी आहे ते स्वामींकडे वेधल्या गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बेडूक आहे एक स्वामींच्या सन्निधानी, रोज तो पूजा अवसराच्या वेळेला येतो बरोबर. त्यानंतर एक साप आहे तो स्वामींकडे वेधले गेलेला आहे. कृष्ण महाराज जलशयाच्या बाजूने जेव्हा जातात, नदीच्या बाजूने अनेक जलचर स्वामींना वेधले जातात. अशा प्रकारे काही जे काही ज्यांच्याकडे योग्यता, अधिकार, अशा प्रकारचे गुणवत्ता आहे ते जीव परमेश्वराकडे वेधल्या जात असतात. आपण लीळाचरित्र बघितलं तर एका ठिकाणी स्वामींना चोर म्हणून धरलेलं आहे. ते सर्व जीव आहेत, ते सैनिक आहेत. त्यांनी स्वामींना पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की हे चोर आहेत की काय, आणि म्हणून त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, स्वामींना त्या पद्धतीने बघितलेलं आहे, त्या दृष्टिकोनातनं बघितलेलं आहे. आता काय झालं की त्यानंतर
बाकीच्यांना हे लक्षात नाही आलं की हे कोण आहेत. त्या सैनिकांची ती दृष्टी नाही, सैनिकांची ती योग्यता नाही आहे, त्याच्यामुळे स्वामींना ते ओळखू शकले नाहीत, म्हणजे ते देवाकडे वेधले गेले नाहीत. परंतु जेव्हा रामधरण्या राजाला किंवा आधीच्या जे आपण लीळा घेतो आहोत त्याच्यामध्ये तो अधिकारी जेव्हा येतो, तो अधिकारी स्वामींना बघतो आणि तो त्यांना सांगतो, अरे हे तर स्वामी गोसावी आहेत. आणि म्हणून त्याची दृष्टी मात्र वेगळी आहे, त्याची दृष्टी स्वामींकडे वेधणारी आहे, देवाकडे तो वेधलेला आहे, कारण की त्याची ती योग्यता आहे. आणि रामधरणा राजा जो आहे त्यावेळेला सुद्धा त्यांच्या सैनिकांनी कोणीतरी गुप्तहेर म्हणून स्वामींना पाहिलेलं आहे की हे गुप्तहेर आहेत कोणतरी. आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी रामधरणा राजाला निरोप पाठवला. रात्रीच्या वेळेला तो आला कंदील घेऊन असं, आणि बघितलं तर स्वामी आहेत. सैनिकांनी मात्र ओळखलं नाही, कारण ते वेधले गेले नाहीत, कारण की त्यांची ती योग्यता अधिकार वगैरे नाही आहे. आपणही निरूपणाकडे वेधल्या जात नाही, निरूपणाबद्दलची आवड आपल्यामध्ये निर्माण होत नाही. याचं कारण ते आहे की आपली योग्यता अधिकार नाही आहे. आणि यदाकदाचित आपल्याला हे सर्व आवडत असेल तर आपली ती योग्यता आहे, आपला तो अधिकार आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे वेधल्या जात असतो. स्वामींच्या सन्निधानातल्या या काही लीळेंचं प्रमाण उदाहरण आपण घेतलं. रामधरण्या राजाने स्वामींना पाहिलं आणि तेही म्हणतात, अरे यांना तुम्ही का असं घेरलेलं आहे, हे स्वामी आहेत, हे देव आहेत, हे काही गुप्तहेर वगैरे असे नाही आहे. एका ठिकाणी स्वामी भिक्षा घेऊन करकमलामध्ये असे चाललेले आहेत आणि एक अधिकारी त्याची पालखी येते. त्याचा जो सैनिक आहे तो मात्र स्वामींना थोडंसं बाजूला करतो. पालखीच्या रस्त्यामध्ये स्वामी असल्यामुळे तो स्वामींना ढकलून देतो अक्षरशः, की स्वामींच्या हातातलं भिक्षांना जे ते खाली पडतं. त्या सैनिकाला स्वामी ओळखून नाही आले, पण तो अधिकारी जो आहे तो त्या पालखीतनं पटकन उतरला, स्वामींना पाहिलं, विनंती केली की देवा हे अन्न जे आहे हे मातीत मिसळलेलं आहे, आता हे तुम्ही घेऊ नका, माझ्या घरी चला आपण. म्हणजे त्याचा सैनिक जो आहे तो स्वामींना ढकलतो आहे आणि अधिकारी जो आहे तो मात्र स्वामींकडे वेधल्या गेलेला आहे. असं परमेश्वराकडे सुद्धा वेधणारे जीव जे आहेत ते वेधणारे जीव आम्हाला लीळा चरित्रामध्ये बघायला मिळतात. आणि परमेश्वर देखील अशाच जीवांच्या ठिकाणी वेधल्या जातात. लीळा चरित्रामध्ये अनेक लीळा बघायला मिळतात. त्याच्यामध्ये जर का कुणी स्वामींना विनंती केली की देवा आपण माझ्या घरी आरोग्यासाठी बीजे करावं, मला सेवा देण्यासाठी आपण यावं, तर स्वामी त्यांच्या विनंतीचा लगेच स्वीकार करतात. परमेश्वर वेधल्या जातं, कारण की स्वामी तिथे म्हणतात येथ तेथ जावयाची प्रवृत्ती, म्हणजे आम्हाला तिथे जाण्याची प्रवृत्ती होती, इच्छा होती. का? कारण की त्यांचा तो अधिकार कणव आहे. याच मागच्या लीळेमध्ये ज्या सैनिकाने स्वामींना ढकललेला आहे तो अधिकारी जेव्हा स्वामींना विनंती करायला येतो तेव्हा मात्र स्वामी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करत नाहीत, त्यांच्या घरी भोजनासाठी जात नाहीत. अर्थात तो कोण आहे? चांगला अधिकारी आहे, पालखीमध्ये त्याला नेत आहेत, म्हणजे तो चांगला काहीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, सैनिक त्याच्यासोबत आहेत, म्हणजे तो राजकीय विभागातला व्यक्ती आहे, तरी स्वामी त्यांच्याकडे जात नाहीत. म्हणजे हे लक्षात घ्या, आपल्याकडे खूप पैसे आहेत म्हणून देव आपल्याकडे येतील असं नाही आहे, आणि आपल्याकडे पैसेच नाही आहेत म्हणून देव येणार नाहीत असं पण नाही आहे. आपल्याकडे जर का ते अधिकार, योग्यता, कणव, आवड हा सगळा जर का प्रकार असेल तर परमेश्वर तिकडे वेधल्या जातात. आपण कशाकडे वेधल्या जातो? आपण पैशाकडे वेधल्या जातो, आपण पदार्थाकडे वेधल्या जातो, आपण वस्तूकडे वेधल्या जात असतो, आपण श्रीमंतीकडे वेधल्या जात असतो. परंतु परमेश्वर या कुठल्याही गोष्टीकडे वेधल्या जात नाही. तो व्यक्ती कुठल्याही स्तराचा का असेना, तो व्यक्ती कुठल्याही जाती पातीचा, वर्णाचा, समाजाचा का असेना, तो व्यक्ती कुठल्याही प्रदेशातला का असेना, पण त्याच्याकडे ती कणव असली पाहिजे, तर मग परमेश्वर त्या जीवाकडे वेधल्या जातात. आणि वेधकता कशासाठी म्हणून आहे ना, त्या जीवाला काहीतरी दातृत्व करायचं आहे. आपण शक्यतो वेधल्या जात असतो तर आपण काहीतरी घेण्यासाठी म्हणून जात असतो, आपल्याला काहीतरी अपेक्षा असते.
म्हणून आपण जात असतो. परमेश्वर जेव्हा येतात तेव्हा ते घेण्यासाठी येत नाही, ते देण्यासाठी म्हणून येतात. कारण की परमेश्वर कसे आहेत? दानी आहेत. परमेश्वरासारखा दानी या जगामध्ये अनंत ब्रह्मांडामध्ये कुणीच नाही आहे. आपण ते संकल्प सोडतो ना की अन्नदान द्रव्यदान असं म्हणतो ना की दान आम्ही देतो आहोत. कोण देत आहे? आम्ही देतोय. म्हणजे आपण कोण झालो? दानी झालो, देणारे झालो. पण आपण दानी आहोत का? आपण दानी नाही आहोत. ते एका ठिकाणी ते म्हणत आजचे अन्नदाते. मी म्हटलं आमच्या आयुष्यभराचे अन्नदाते कोण आहेत? परमेश्वर आहे. आम्हाला परमेश्वरामुळे अन्न खायला मिळतं. आमचे अन्नदाते परमेश्वर आहेत. मग हे समस्या म्हणजे हे प्रश्न माझ्या मनामध्ये होता. आता साठेवाडीच्या पोथीमध्ये कैवल्यवासी श्री दुतोंडे बाबांनी तो विषय क्लिअर केला. त्याच्यामध्ये बाबा म्हणाले की संकल्प सोडताना कधीही भजन पूजन श्री चक्रधर स्वामींना अर्पण असा संकल्प सोडायचा. अन्नदान द्रव्यदान नाही, कारण आपण दानी नाहीत. दानी कोण आहे या जगामध्ये? परमेश्वर हे दानी आहेत. परमेश्वरा व्यतिरिक्त या जगामध्ये दातृत्व करणारा आणि देणारा कोणीच नाही. दान म्हणजे काय आहे? निरपेक्ष भावनेने जे दिल्या जातं त्याला दान असं म्हटलं जातं. आपण निरपेक्ष भावनेने कोणाला काही देतो का? काहीच देत नाही. तुम्ही लग्न कार्यात सुद्धा जो आहेर देता तो का देता? कारण की त्यांनी आपल्याला दिलेला आहे म्हणून, किंवा त्यांच्याकडनं आपल्याला येणं आहे म्हणून. दोन्हीकडे आहे. एक येणं आहे किंवा आलेलं आहे म्हणून ते आपण परतफेड करत असतो. जगातल्या 99% ज्या गोष्टी आहेत त्या आपण फक्त औपचारिकता म्हणून किंवा आपल्याला पुढे देवाणघेवाण करायची म्हणून आपली ते व्यवहार आपला तो सुरू आहे. निरपेक्ष भावनेने खूप कमी ठिकाणी व्यवहार होत असतो आणि त्याला व्यवहार असं म्हटल्या जात नाही. जसं आमच्या स्वामींनी एक सुंदर वचन सांगितलेलं आहे की मातेचे स्नेह ते नैसर्गिक. आई वडील दोघंही मुलांवर तितकंच प्रेम करत असतात, पण मातेचे स्नेह नैसर्गिक सांगितलं म्हणजे स्वाभाविक आहे. आईला कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा मुलाकडनं नसते की हा माझी सेवा करेल वगैरे वगैरे. निरपेक्ष भावनेने मुलाचं जे कर्तृत्व आहे, मुलासाठी जे कर्तृत्व आहे ते केवळ आई करत असते असं स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं दातृत्व आणि दान करणारे जे आहेत ते कोण आहेत? परमेश्वरच आहेत. परमेश्वरा व्यतिरिक्त असं दान देणारा या जगामध्ये कोणी नाही. आणि म्हणून जसे तसे जे दानी आहेत ते परमेश्वर आहेत. आपण म्हटलो नाही हे आमके आमके व्यक्ती कर्ण आहे, दानशूर आहे, पण का देतो तो दान? एकतर त्याला पुण्य कमवायचं आहे म्हणून तो दान देतो. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये प्रसिद्धी झाल्यानंतर काय होतं की आपली आता प्रसिद्धी झाली की आपण दानशूर आहोत. या प्रसिद्धीला कलंक लागला नाही पाहिजे, नाव खराब नाही झालं पाहिजे म्हणून मग दान दिलं जातं आपलं पद राखण्यासाठी. परमेश्वराचं तसं नाही आहे. परमेश्वर जे दातृत्व देतात ते जगाला कळतही नाही की काय दातृत्व केलेलं आहे. जीव स्वरूपी ते दातृत्व देत असतात. आपण जे दातृत्व देत असतो ते आपण देह स्वरूपी दातृत्व देत असतो आणि ते इतरांना दिसतं. आपण दातृत्व करताना काय करतो? फोटो काढत असतो की नाही? कोणाला आहेर देताना काही करताना फोटो काढतो की पुरावा असला पाहिजे आम्ही यांना दिलंय म्हणून. परमेश्वर जेव्हा देतात त्यावेळी कुठल्याही प्रकारचा पुरावा जगाला ते देत नाहीत. तो नंतर जगाला कळत असेल तो भाग वेगळा, पण ते जे दातृत्व केलं जातं ते जीव स्वरूपी केलं जात असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला आम्हाला ते दिसत नाही. बाईसांना प्रेमदान दिलं हे तिकडे दे उपस्थित असलेल्या कोणालाच कळालं नाही. आम्हाला मात्र ते लीळाचरित्रात लिहिलं म्हणून आम्हाला ते कळालं, नाही तर आम्हालाही कळालं नसतं. छर्दोबासांना ज्ञान दिलं आम्हाला माहितीच नाही पडलं. भटोबासांना बोध दिलं तिथे उपस्थित असलेल्या लोकांना नाही कळालं ते, परंतु आम्हाला पण का कळालं की इथे लिहिलं गेलं त्याच्यामुळे ते आम्हाला कळालं. असं परमेश्वराचं दातृत्व आहे. आणि म्हणून या दातृत्वासाठी परमेश्वर शोधक आहेत, वेदक आहे. बोधक म्हणजे परमेश्वर जेव्हाही भेटतात आणि ज्यालाही भेटतात त्याला ज्ञान देतात. म्हणजे आपण कोणालाही भेटलो तर काय देतो? आपण सल्ले देतो की नाही?
आपण कुणालाही भेटलो की उगाचच काहीतरी सल्ले देत राहतो आपण, हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. परंतु परमेश्वर जेव्हा भेटतात तेव्हा सल्ला देत नाहीत. सल्ल्यामध्ये काय आहे की फक्त सांगणं आहे, त्याला आपण परिपूर्ण करत नाही. ज्ञानदातृत्वामध्ये सल्ला नाही आहे, परंतु सल्ला घेण्याची क्षमता जी आहे ती त्याच्यामध्ये तयार होते. निर्णय घेण्याची क्षमता ज्ञानामध्ये तयार होत असते आणि परमेश्वर काय करतात, ज्ञान देतात. आमच्या स्वामींनी चुने जाती निरूपण केलेली आहे. त्याच्यामध्ये स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही जो चुना काढून नवीन लावणार आहात ना, तर जो जुना जो काढत आहात तो अजूनही चांगलाच आहे. त्याची जी काही मर्यादा आहे ती संपलेली नाही आहे आणि ह्या जो नवीन तुम्ही तयार केलेला ना तो चांगला नाही आहे. हा काय दिला, हा सल्ला दिला देवाने. पण नुसतं सल्ला देऊन थांबले नाही, तर चुना कसा बनवायचा तो देवाने त्याचं निरूपण केलेलं आहे, सांगितलं, त्याचं ज्ञान दिलेलं आहे. नुसतं सल्ला दिला नाही, तर त्याचं ज्ञान दिलं की हा नवीन जो चुना आहे तो कशा प्रकारचा बनला पाहिजे आणि तो चांगला बनलेला आहे याची ओळखी काय, हे सुद्धा स्वामींनी ज्ञान केलेलं आहे. नुसता सल्ला दिला नाही, तर ते तयार करण्याचं ज्ञानही दिलं की चुना कसा बनवायचा. आपल्याला तो चुना कसा लावायचा हे माहिती आहे है ना, पण चुना बनवायचा कसा हे आपल्याला माहिती नाही आहे. घोडे जाती निरूपण, जे हेडाऊ भेटले घोड्याचे व्यापारी, त्यांना स्वामी भेटल्यानंतर काय करतात, त्यांना काही घोड्यांच्या संदर्भामध्ये काही माहिती देतात. ते घोडा कसा ओळखायचा याचं ज्ञान देतात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान जे आहे परमेश्वर त्या जीवाला देत असतात. पाषाण जाती निरूपण स्वामी करतात. दृष्टांत जर का आम्ही बघितला, मासळी आपल्या पिलांना कसं जीवविते हे आम्हाला माहिती नाही, विज्ञानाला माहिती नाही आहे. स्वामींनी सांगितलं की ती मागवते परतोनी तया ते दृष्टी पाहे. कुणाला, जी त्यांनी अंडी दिलेली आहेत त्या अंडींना ती दृष्टीने पाहते आणि डोळ्यांनी बघून त्यांना जीवन अमृतकळा जी आहे त्या अमृतकळेचा संचार ती करते. कुकडीचा दृष्टांत आहे, ते माहिती आपल्याला का अंडी ती उबवते कशी, स्पर्शाद्वारे. त्यांच्यावर बसून ती त्यांना ती ऊब देते, अमृतकळा देते, स्पर्शाद्वारे देते. मासळी दृष्टीद्वारे देते आणि कासवी जी आहे ती अंतःकरणाद्वारे देते. म्हणजे कासवीची अंडी जी असतात ते नदीच्या पलीकडच्या बाजूला असतात, कासवी अलीकडच्या बाजूला असते आणि तिथून ते अंतःकरणाद्वारे त्यांना ती आठवते आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ती जीवनशक्ती आहे. त्याला अमृतकळा असा शब्द स्वामींनी उच्चारण केलेला आहे, ते प्राप्त त्यांना होत असतं. हे आम्हाला माहिती आहे का, हे काही गोष्टी विज्ञानाच्या सुद्धा पलीकडच्या आहेत की चंद्राच्या रश्मी करून शिळा पाषाण निवती परी द्रवती ना, तैसा सोमकांत नव्हे तो द्रवे. म्हणजे चंद्राच्या किरणांनी रात्रीच्या वेळेला काय होतं, सगळं शीत होऊन जातं, शांतता होते. दिवसभरातलं जे ऊन आहे त्या उन्हामुळे आपल्या संपर्कातल्या अनेक वस्तू ज्या त्या उष्ण झालेल्या असतात, परंतु रात्रीच्या वेळेला चंद्राच्या रश्मी करून किरणांनी ते जे सर्व काही उष्ण झालेल्या वस्तू असतील त्या सर्व शांत होतात. निवती परिद्रवती ना, परंतु त्याला पाझर वगैरे फुटत नाही. पण सोमकांत नावाचा जो पाषाण आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो निवतो सुद्धा आणि त्याला तो द्रवतो सुद्धा, म्हणजे त्याला पाण्याचे थेंब 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 असे येतात. हे विज्ञानाच्या सुद्धा काही गोष्टी पलीकडच्या ज्या आहेत त्याचं ज्ञान देवाने आम्हाला सांगितलेलं आहे. परमेश्वर शोधक, वेधक आणि बोधक. परमेश्वराचं सन्निधान का असावं किंवा परमेश्वराच्या सन्निधानाच्या संपर्कामध्ये आपण का असावं, कारण की त्याच्यामुळे आपला ज्ञानस्तर जो आहे तो वाढतो, आपलं ज्ञान वाढतं. आणि म्हणून ईश्वराच्या किंवा ईश्वर परायणाच्या, ईश्वराच्या ज्ञानाच्या संपर्कामध्ये आपण असलं पाहिजे. आपला ज्ञानस्तर जो आहे तो आपण वाढवून घेतला पाहिजे. आपल्या पंथामध्ये एक पारायण परंपरा आहे. त्या पारायण परंपरेचे असे हे आहे की ते आयुष्यभर 20-30 वर्ष झाले पारायण करतायत.
त्यांना मानव पंथाच्या तत्वज्ञानाबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यांना फक्त ते पारायण करायचं माहिती आहे. त्यांच्या हे पण लक्षात येत नाही की आपण एवढ्या वर्ष पारायण करतो पण आपलं ज्ञानच वाढलं नाही काही, किंवा कुठेतरी ज्ञान ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हे आम्ही कधीच नाही ऐकलं, हे पण लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून ईश्वर परायण म्हणजे ईश्वराचे जे साधक आहेत, धर्मवार्ता करणारे आहेत, त्यांच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे, जेणेकरून आपला ज्ञानस्तर जो आहे तो आपला वाढतो. जसा एखादा व्यक्ती वकील होतो की नाही, वकील म्हणजे तो झाल्या लगेच वकिली नाही, त्याला कुठेतरी प्रॅक्टिस करावी लागते, कुठल्या तरी मोठ्या वकिलाच्या सोबत राहावं लागतं, तर त्याचा वकिलीचं ज्ञान आलेलं आहे, पण त्यांचा अनुभव महत्वाचा आहे, तो अनुभव त्याला यावा लागतो. पुढे डॉक्टर आहे तर त्यांना सुद्धा कुठेतरी प्रॅक्टिस करावी लागते कुणा मोठ्या डॉक्टरांच्या हाताखाली, म्हणजे त्या माध्यमातनं ज्ञान नुसतं पुस्तकी ज्ञान नाही चालणार, नुसतं थेअरीनी चालणार, प्रॅक्टिकल आचरणरूपी सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. आणि सोबत त्याचा अनुभव जो आहे तो अनुभव देखील प्राप्त झाला पाहिजे. अशा प्रकारे आपला जो ज्ञानस्तर आहे तो ज्ञानस्तर वाढवण्याचं कार्य जे आहे ते आपण आपल्या जीवन कार्यकाळामध्ये आपण केलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर शोधक आणि वेदक आणि बोधक हा तिसरा टप्पा आहे. जोपर्यंत परमेश्वराला आपण दिसलो पाहिजे म्हणजे लक्ष गेलं पाहिजे आपल्याला. जसं आता इथे सगळे बडबड करत असतील आणि एखादी व्यक्ती जर का स्मरण करत असेल डोळा बंद करून, आपण कोणाकडे वेधले जाऊ? त्या जीवाकडे वेधले जाऊ. कारण एवढ्या लोकांमध्ये हाच व्यक्ती आहे की स्मरण करतो आहे, हाच व्यक्ती आहे जो अन्य वार्ता करत नाही, धर्मवार्ता करतो आहे, आपण त्याच्याकडे वेधले जातो. म्हणजे आपल्याकडे अशा काही चांगल्या गुणांचा संग्रह असला पाहिजे, चांगले गुण आपण जोडले पाहिजेत की जेणेकरून परमेश्वर आपल्याकडे वेधल्या गेले पाहिजेत. एखाद्या स्थानाच्या जवळ तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तो जो विधी आहे तो विधी आपल्याकडनं घडला पाहिजे, तर परमेश्वर आपल्याकडे वेधल्या जाणार आहे. आणि वेधल्यानंतर शोधक वेधक म्हणजे परमेश्वर आपल्याला शोधणार आहेत आणि परमेश्वर आपल्याकडे वेधणार आहेत. आणि मग परमेश्वर काय करणार आहेत? आपल्याला बोध दातृत्व करणार आहेत, ज्ञान देणार आहेत. अशा प्रकारे परमेश्वराचं कार्य वाढोवाढी गिवसतात, जीवाला परिभ्रमण करतात आणि त्या जीवांना ज्ञानाचं दातृत्व जे आहे ते करत राहतात. अशा प्रकारे परमेश्वराची आपली भेट, परमेश्वर परायण आणि आपली भेट, परमेश्वराचे साधक आणि आपली भेट यांच्या संपर्कामुळे हा फरक आपल्यामध्ये येतो, हा बदल आपल्यामध्ये होतो, हे परिवर्तन जे आहे ते परिवर्तन आपल्यामध्ये प्राप्त होत असतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की आपला ज्ञानस्तर आपल्याला वाढवायचा आहे. आणि तो ज्ञानस्तर वाढवला किंवा ते ज्ञान आपण प्राप्त केलं की त्याच्यामध्येच उद्धरणाचा जो मार्ग आहे तो दडलेला आहे. आपल्या जीवाचं जीव स्वरूपाचं जे भलं आहे ते त्याच्यामध्ये दडलेलं आहे. व्यवहारामध्ये आपल्या देह स्वरूपाचं भलं दडलेलं आहे. आपलं देह कसं चांगलं राहील, आणि आपण खाण्यापिण्याचं पथ्य पाळतो, आपण व्यायाम करतो, कष्ट घेतो, हे कशासाठी? देह चांगलं राहावं म्हणूनचे सगळे उपक्रम आहे. परंतु आपलं जीव स्वरूप चांगलं व्हावं, चांगलं राहावं यासाठी आपण काय करतो? तर त्यासाठी म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ज्ञानामध्ये आपल्याला निरूपित केलेले आहेत, ज्ञानामध्ये ते सर्व सांगितलेलं आहे. आणि त्याद्वारे आपल्याला काय करायचं? ती क्रिया जी आहे ती आपल्या आचरणामध्ये उतरवायची आहे. आणि म्हणून स्वामी या प्रत्येक जीवांना ज्ञान देतात. आपला मूळ विषय जो सुरू आहे इथे सुरू आहे की प्रत्येक जीवाला परमेश्वर ज्ञान देत असताना एकाच ठिकाणी राहून देवाला जमणार नाहीये. एक 12 वर्षाचा काळ आहे आमचे स्वामी सालबर्डी प्रदेशामध्ये राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे दातृत्व करायचं आहे मौन राहून, त्यावेळेला कुठेतरी ज्ञान दिलं गेलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये त्या जीवांना काय केलेलं आहे? संबंधनाचे फळ दिलेले आहेत. अजून काही त्यांचं उतटणे वगैरे काही केलेलं असेल ते आहे.
इत्यादी प्रकारे ते दातृत्व आहे. लीळा, संबंध, ग्रहणा, कैवल्य असे 4 प्रकारे परमेश्वर जीवाला दातृत्व करत असतात. तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की एक विशिष्ट वेळ स्वामी मौन व्रत धरून त्या भागामध्ये आहेत आणि नंतर महाराष्ट्र मध्य विभागात येऊन स्वामी सकळ जीवांना काय करतात, तोपर्यंत शोधक वेधक नाही आहे, म्हणजे ज्ञान देण्यासाठी कोणालाही देवाने शोधलेलं नाही आहे. असं म्हणतात की तोपर्यंत त्या जीवांचं संपादकत्वच झालेलं नाही आहे किंवा त्या जीवांच्या ज्ञानाची परवडच आलेली नाही की त्या जीवांना ज्ञान द्यावं, असा योग तोपर्यंत आलेला नाही आहे. जसं असतं ना की आपलं स्वयंपाक वगैरे सगळं तयार आहे, परंतु किती वाजता तयार आहे? 10 वाजता तयार आहे. जेवणारे पण तयार आहेत, आपण लगेच उपार दाखवतो का? आपण 12ची वाट बघतो की 12 वाजता उपार दाखवायचा आहे, म्हणजे सगळं तयार असून देखील सुद्धा ती जी वेळ आहे, उपार दाखवण्याची वेळ अजून झालेली नाही आहे, त्याच्यामुळे ते स्थगित असतं कार्य. स्वामींचं सुद्धा ते कार्य स्थगित आहे दातृत्वाचं, ज्ञान दातृत्वाचं. बाकी इतर दातृत्व स्वामींचं सुरू आहे, नाही अशातला भाग नाही. आणि मग स्वामी हे दातृत्व करण्याअर्थी विविध विभागामध्ये स्वामींचं परिभ्रमण होत असतं. आणि म्हणून काही वर्ष आमचे स्वामी महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. भटोबासादिक माईम भट्ट यांची भेटी, यांना सन्निधान, यांना निरोपण, त्यांना शिक्षापन, त्यांना सेवादास्य, त्यांचा कर्मनाश, त्यांची योग्यता, हे सगळं स्वामींनी घडवलेलं आहे. तो एक कार्यकाळ संपल्यानंतर मग आता स्वामी दुसरीकडे बीजे करणार आहेत. तेव्हा भटोबासांना स्वामी म्हणतात की असन्निधान धर्म जिज्ञासागा, सांगा, विचारा आम्हाला. त्यानंतर म्हणजे असन्निधानात तुम्हाला कसं राहायचं त्याबद्दल आम्हाला आता विचारा, कारण आता आम्ही इथून जाणार आहोत. भटोबासांना ते काही सहन होत नाही. हे काय म्हणतायत देव? देवेविन काही धर्म असे वगैरे असा सगळा तो धर्मसंवाद झालेला आहे. पण स्वामींची जाण्याची, बीजे करण्याची प्रवृत्ती आहे. मग आम्ही बीजे केल्यानंतर कसं राहायचं याचं सुद्धा ज्ञान देवाने दिलेलं आहे. सन्निधानात कसं राहायचं याचं सुद्धा ज्ञान आहे. असन्निधानात कसं राहायचं याचं सुद्धा ज्ञान देवाने विचारायला सांगितलं आणि त्याचं निरूपण देखील केलेलं आहे. आणि महादाईसांना मग स्वामी म्हणतात, आज जी लीळा आपण घेणार आहोत उत्तरार्ध 608 क्रमांकाची, स्मरण महादाईचा जाप्य करणी अनुज्ञा, म्हणजे स्मरण करण्याविषयी, जाप्य करण्याविषयी स्वामींनी काय केलेलं आहे? महादाईसांना अनुज्ञा दिलेली आहे. अनुज्ञा कशाला म्हणतात? की जे काही आज्ञा असते, म्हणजे परमेश्वर जी देतात त्याला आज्ञा असं म्हटलं जातं. परमेश्वराने म्हटलं की हे कार्य तुम्ही करा, तर ते करण्याची जी क्रिया आहे त्याला आज्ञा पालन असं म्हटलं जातं. परंतु परमेश्वराने म्हटलेलं नाहीये. आपण देवाला विचारलं की देवा मी असं असं करू का, आणि त्यावेळेला स्वामी परमेश्वर जे सांगतात ती क्रिया करणं म्हणजे त्याला अनुज्ञा असं म्हटलं जातं. आपण म्हटलं की देवा मी असं असं करू का, स्वामी म्हटले हो करा. आचार्य भटोबास विचारतात, जीजी मी परमेश्वरपुराला जाऊ का, आज्ञा विचारली आणि जेव्हा स्वामी त्याची परवानगी देतात, हो, त्याला अनुज्ञा असं म्हणतात. आणि स्वामी स्वतः जे देतात त्याला आज्ञा असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने इथे महादाईसांनी स्मरण करण्याविषयी जे आहे ती आज्ञा देवाला विचारलेली आणि देवाने त्याविषयी अनुज्ञा दिलेली आहे, होकार दिलेला आहे. एकुदी महादाईसी गोसाव्या ते पुसले, जीजी हे गोसाव्यांची प्रवृत्ती काहीसे न भंगेल जी. एकदा महादाईसांनी विचारलेले, असं महादाईसांनी अनेकदा स्वामींना पूस प्रश्न केलेले आहेत. लीळा चरित्राची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये सुरुवातच महादाईसांनी स्वामींना विचारलं अशी सुरुवात होते की या मार्गासी कवन आदी. त्या लीळेने म्हणजे महादाईसांच्या नावाने लीळा चरित्राची सुरुवात होत असते. इथे सुद्धा महादाईसांनी सन्निधानामध्ये असताना अनेक प्रश्न स्वामींना विचारलेले आहेत. अनेक प्रश्न
काही वेळेला महादाईचा पुराण ऐकण्याची सवय महादाईसांना होती आणि ते पुराण ऐकून यायच्या आणि त्याची पडताळणी, त्याच्यात काहीतरी ऐकलं तर ते सगळं महादाईसा स्वामींना विचारायचे, जी हे बरोबर आहे का, आज पुराणात हा विषय होता, तो विषय होता. ऐकण्याची वृत्ती आहे. कदाचित कोणीतरी विचारलं महादाईचा पुराण ऐकायला कसं काय जात होत्या, कारण की आता ते कोण आहेत, चर्चक आहेत, जिज्ञासक आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला दोन्ही तिन्ही बाजू माहिती असल्या पाहिजेत, त्या दृष्टीने महादाईचा विचारतात. आपण जर का ऐकायला गेलो तर काय होईल, आपल्याला चालेल का असं काही ऐकायला गेलो तर? नाही चालणार. महादाईचा ऐकायला जात होत्या, परंतु ते तिकडच्याच होत नव्हत्या, तिकडचा प्रसाद खात नव्हते. आपण ऐकायला जातो तर ऐकायलाही जातो, तिथलं प्रसादही खाऊन येतो, विकल्पाचा न पाळत्यातला, आणि सर्व स्थिती रममान होऊन जात असतो आपण. महादाईचा तशा करत नव्हत्या, फक्त ऐकत होत्या. ते पण लांबून दुरून तिथे बसून ते ऐकायच्या. विषय कानावर पडला, बस संपलं की निघून यायच्या. हेही आधीच्या काळातली गोष्ट आहे. नंतर स्वामींचं सन्निधान वाढलं, ज्ञानस्तर वाढला, मग महादाईचा तिकडे गेल्याचा काही उल्लेख दिसत नाही. स्मृतिस्थळामध्ये कुठे महादाईचा पुराण ऐकायला गेल्या असा उल्लेख येत नाही, कारण की एक वांचून जी ब्रह्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या झाल्यानंतर सकळ शास्त्र याच्यामध्ये येतात. वेगळं काही ऐकण्याची तुम्हाला गरज नाही. जीवाचं, देवतेचं, प्रपंचाचं, परमेश्वराचं सगळ्याचं ज्ञान ब्रह्मविद्येमध्ये आहे. एखाद्या वेळेस आपल्याला आपली माहिती नाही, पण ब्रह्मविद्येमध्ये आपल्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. आपल्याला प्रपंच आपण करतो, प्रपंचाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे, परंतु ब्रह्मविद्येमध्ये प्रपंच म्हणजे कसा तयार झाला, प्रपंच किती प्रकारचा आहे, प्रपंचाचे गुणदोष काय आहे, प्रपंचाची रचना कशी होते, संहार कसा होतो, हे सगळं ब्रह्मविद्येमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर देवता भक्ती याच्याविषयी आपल्याला आकर्षण असतं. उपदेश घेतला तरी देवता भक्तीविषयीचे आकर्षण आहे आपल्याला, परंतु आमच्या महानुभावांच्या तत्वज्ञानामध्ये हा सुद्धा विषय जो आहे तो स्पष्ट केला गेलेला आहे. देवतेबद्दलची सुद्धा जी माहिती आहे, विश्लेषण आहे, त्यांचं फळ आहे, त्यांचं पाप पुण्य भोग भोगविणे आहे, ब्रह्मांडाचा व्यापार आहे, हे काय काय जीव देवतेकडे संपादलेलं आहे, सांगितलेलं आहे देवतेला, आणि देवता काय काय करतात याचं सगळ्याचं विश्लेषण ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. एकदा हे तुम्ही ऐकत असाल तर मग तुम्हाला वेगळं दुसरं काही ऐकण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून महादाईचा पूर्व काळामध्ये समजा ते ऐकत असतील, नंतरच्या काळात महादाईचा ते ऐकत नाही. विषय आपला सुरू आहे की महादाईचं जेही ऐकायच्या त्याची पडताळणी स्वामींकडे येऊन करायची, म्हणजे ब्रह्मविद्येमध्ये ते आपल्याला पडताळता आलं पाहिजे. कोणी म्हटलं की असं एखादा निर्णय त्यांनी जर का ऐकला तर त्याची पडताळणी ब्रह्मविद्येमध्ये, लीळाचरित्रामध्ये, सूत्रपटामध्ये आपल्याला करता आली पाहिजे, की आपल्या देवाने आपल्याला हे सांगितलेलं आहे का, हे आपल्याला त्याच्यामध्ये शोधता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने महादाईसांची विशेषता आहे. आणि म्हणून महादाईसांना स्वामी म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक अशा प्रकारची जी काही प्रशंसा त्यांची करतात, ते सत्य प्रशंसा, यथार्थ प्रशंसा स्वामींनी त्यावेळेला केलेली आहे. अशा या आमच्या महादाईसा या स्वामी बीजे करणार आहेत. म्हणून देवाकडे त्यांनी काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारलेले आहेत. ते म्हणतात, जीजी हे गोसाव्यांची प्रवृत्ती काही सेन भंगेल जी. म्हणजे पहिला प्रश्न तर हा आहे की आपली ही प्रवृत्ती कशाने भंगेल बरं, कशामुळे आपली उत्तर दिशेला जाण्याची किंवा आम्हाला सन्निधानातनं असन्निधानात वियोग देण्याची जी प्रवृत्ती आपल्याला झालेली आहे, ती प्रवृत्ती आपली कशाने भंगेल ती आम्हाला तुम्ही सांगा. म्हणजे काय होईल की त्या प्रकारचे उपाय, त्या प्रकारचे प्रयत्न करून आम्ही आपली प्रवृत्ती जी आहे उत्तर दिशेला जाण्याची ती जर का भंगली तर मग स्वामी आम्हाला सोडून कुठेच जाणार नाहीत. आम्ही स्वामींच्या जवळच राहू आणि स्वामी देखील आमच्या जवळच राहतील. भाऊबीजेच्या प्रसंगामध्ये जेव्हा स्वामी म्हणाले की आता आम्ही ग्रामांतर करणार आहोत, सगळेजण स्वामींना सांगतात थांबा थांबा, पण स्वामींची आता थांबण्याची प्रवृत्ती नाही आहे.
आणि त्यावेळेला तिथे छोटीशी येल्लो आहे, तिला महादाईचा म्हणतात, तू स्वामींना म्हण, तू जर का म्हटलीस तर स्वामी थांबतील, म्हण मी स्वामींच्या ठिकाणी भाऊबीज करेन वगैरे. आणि मग ती छोटीशी मुलगी जी आहे ती स्वामींना विनंती करते की देवा आपण इथेच थांबा, मी गोसाव्यांच्या ठाई भाऊबीज करेन. आणि तिचं ते विनंती, तिचे जे बोल ऐकून आमच्या स्वामींची ग्रामांतर करण्याची, ग्रामांतर म्हणजे गाव बदलणे, या गावावरून त्या गावाला जाण्याची जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती बदलली, पुढच्या गावाला जाण्याची प्रवृत्ती बदलली, याच गावाला थांबायची प्रवृत्ती झाली. आणि मग त्यांनी ती जी विनंती केलेली लहान मुलीने ती कशी आहे, निष्कपट आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू नाही आहे, कुठलाही दोष नाही आहे, कुठलाही स्वार्थ नाही आहे. आणि मग स्वामी विचारतात काय करणार आहात तुम्ही, ते म्हणतात मी लाडू बनवेन. स्वामी म्हणतात की ठीक आहे, लाडू बनवायचे तर काय करायचं, सगळं क्रिया जी आहे ती तुम्ही स्वतःच करायची, बाईसांना विचारू येईल परंतु त्यांची मदत घेता येणार नाही. म्हणजे शारीरिक मदत घ्यायची नाही, मानसिक वाचिक मदत घ्यायची. म्हणजे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते तुम्हाला सांगू शकतील आणि त्या प्रकारे ते करायचं, पण करायचं मात्र स्वतःच सगळं. आणि त्या पद्धतीने त्या लहान मुलीने ते केलं बरं का. आणि केलं ते लाडू करत असताना तुम्हाला माहिती आहे ना की लाडू बनवत असताना जे सारण असतं ते गरम गरम असतानाच ते लाडू वळावे लागतात, नाहीतर मग नंतर ते काही लाडू बरोबर ते काही बांधल्या जात नसतात. आणि ते गरम गरम ते लाडू बांधायचे आणि त्याच्यामध्ये ते हात जे आहेत त्या मुलीचे ते भाजले गेलेले, लाल झालेले आहेत, चटका तिला लागलेला आहे, परंतु ते सगळेच्या सगळे लाडू तिने वळलेले आहेत. लाडू बनवणे सगळ्यात कठीण गोष्ट आहे, खाणं एकदम सोपं आहे, 2 घासात लाडू संपवतो आपण, परंतु तो लाडू बनवणं आणि तो त्या प्रमाणात बनला पाहिजे की बनवल्यानंतर तो खाणाऱ्याला खाता पण आला पाहिजे, नाहीतर कधी कधी तो लाडू फुटत नाही. मी कधी कधी उपार दाखवताना गंमत बघतो, ते सगळे पदार्थ मोडतो ना आपण, घास मोडतात उपार दाखवताना, अर्थात ते काही मोडायची आवश्यकता नाही पण मोडल्या जातात. तर त्याच्यामध्ये कधी कधी ते लाडू 2-2 हाताने मोडतात, ते लाडूच मोडल्या जात नाही, मग ते फुटतात, असे सगळे ताटभर पसरतात. म्हणजे लाडू बनवताना पण असे बनवले पाहिजे की लाडूच फुटला पाहिजे, दात वगैरे नाही फुटला पाहिजे त्याच्यामध्ये. परंतु आमच्या त्या छोट्या येल्लोने इतका सुंदर लाडू स्वामींसाठी बनवले, सगळे लाडू स्वतः वळले. आणि तिला जो झालेला त्रास आहे, कोणामुळे झाला त्रास, हा देवामुळेच झाला. सरळ सरळ असंच आहे ना, देवाने सांगितलं म्हणून तिला बनवावे लागले. त्रास कोणामुळे झाला, देवामुळेच झाला त्रास. आणि तो त्रास त्या मुलीने कोणामुळे सहन केला, देवामुळे सहन केला. म्हणजे तिची क्षमता पण बघा, एरवी आई वडिलांनी सांगितलं पोरं ऐकतात का, त्यांच्याच भल्याचं जरी सांगितलं अभ्यास करा तरी ऐकत नाही. आणि इथे त्या लाडू बनवण्यामागे त्या धानाईसाचा स्वतःचा तर काही स्वार्थ नव्हताच. तिला काय माहिती बिचारीला स्वार्थ काय असं, ती लहानच आहे. तिला स्वामींनी सांगितलं म्हणून तिने ते बनवलं, म्हणजे तिने ते जे सहन केलं ते मी माझ्या स्वतःच्या जीवाच्या भल्यासाठी सहन करते असं काही वाक्य बोलली का ती, तिने स्वामींनी सांगितलं म्हणून सहन केलं. आणि तिचं जे काही त्रास झालेला आहे ते निववलं कोणी, ते हात भाजलेले आहेत, ती आग तिच्या हाताची होते, हात लाल होऊन गेलेले आहेत. जो काही त्रास होतो तो त्रास कोणामुळे गेला, देवामुळे. तिन्हीची उत्तर काय आहे, देवामुळे. लाडू बनवायला लागले देवामुळे, त्रास झाला देवामुळे, सहन केला देवामुळे आणि त्रास घालवला पण देवामुळेच. कधी घालवला त्रास, जेव्हा त्रास झाला म्हणून घालवला. मग त्रासच का झाला, त्रास घेण्याची वृत्ती त्या मुलीमध्ये आहे, आपली आहे का. आपल्या जर का म्हटलं निरोपण, ते म्हणतात एवढ्या एप्रिल महिन्यात निरोपण का ठेवलं, ऊन किती असतं, हिवाळ्यात ठेवायचं थोडंसं. आपल्याला त्रास घेण्याची काही सवय नाही आहे. ते काल काय झालं, काल दुपारच्या निरोपणामध्ये सगळे असं करायला लागले. आता ते हवेसाठी करत होते असा हात, मला वाटलं मलाच म्हणतात की बस झालं आता, म्हणून मी लवकर थांबून घेतलं. मग ते म्हणजे आपल्याला थोडा सुद्धा त्रास झालेला सहन होत नसतो. तुम्हाला माहिती का, तुम्ही एक दिवस प्रवचन करून बघा, म्हणजे
प्रवचन करत असताना तुमच्या देहामध्ये काय ऊर्जा जी आहे ती ऊर्जा निर्माण पण होत असेल, खर्च पण होत असेल. जेवढा आपण बोलतो तेवढा घाम येत असतो, तेवढं गरम होत असतं. म्हणजे प्रवाचकाची ही परिस्थिती असते. जरी आता पंखा लावला तर ह्याच्यामध्ये परत आवाज नाही आला पाहिजे, किंवा तो आवाज जर का बंद केला ना आता, तर तुम्हाला थोडी अजून शांतता वाटेल. म्हणजे मला अजून कमी हळू बोलावं लागत असतं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण हा त्रास कोणासाठी सहन करायचा? देवासाठी म्हणून सहन करायचा. त्रासाला अजिबात घाबरायचं नाही. त्रास आला झाला तरी त्याच्यामध्ये मागे हटायचं नाही. त्रास हा होणारच आहे. त्रास कुठे नाही आहे तुम्हाला. सगळ्या क्रियेमध्ये त्रास आहे, सगळ्या कार्यामध्ये त्रास आहे आपल्याला. आपण म्हटलो जेवणाचा कुठला त्रास आहे? जेवणाचे ते पदार्थ आवडीचे असतात, आपण मस्त ताव मारतो त्याच्यावर, चांगलंच आहे. पण पचवण्याचा त्रास आहे की नाही? तुम्हाला जेवलो की लगेच झोपता येत नाही, असे 4 पावलं चालावे लागतात. परत सकाळी चाला, संध्याकाळी चाला, पाणी प्या, गरम पाणी प्या, इत्यादी प्रकारे तो पचवण्याचा त्रास आपल्याला होत असतो. आणि तो जर का पचलं नाही तर मग त्रासच त्रास होत असतो. अशा प्रकारे त्रास सगळ्या ठिकाणी आहे. परंतु देवासाठीचा म्हणून जो त्रास आहे, आता शेतकरी वर्गातले जे लोक आहेत ते काही कमी त्रास सहन करतात का? ऊन, वारा, पाऊस, थंडी, कशाची काही तमा नसते. कुठल्याही वेळेला त्या शेतात जावं लागतंच. पाऊस पडत असेल, ऊन पडत असेल, हिवाळा असेल, काही जरी असलं तरी तिथे जावंच लागतं शेतामध्ये. त्यातलं जे काही कष्ट आहेत, शेतकऱ्यांसारखे कष्ट कुणाला नाहीत. इतके कष्ट आणि इतके त्रास सहन केल्या जातात. कुणासाठी? कुणासाठी? प्रपंचातले शेतीतले कष्ट कोणासाठी असतात? प्रपंचासाठी, स्वतःसाठी, प्रपंचातल्या लोकांसाठी, पैशासाठी. म्हणजे कितीतरी कारण आहेत त्याच्यात. एकच कारण नाही, पैशाचंच कारण नाही, कितीतरी कारण आहेत त्याच्यामध्ये, उदरनिर्वाहासाठी. परंतु या व्यतिरिक्त जो देवासाठीचा जो त्रास आहे तो सुद्धा आपण सहन करू शकतो, आणि तो आपण सहन केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर का आपण तो त्रास सहन केला, देवासाठी म्हणून सहन केला, तर मग त्रासही देवामुळेच होणार. त्रास जो आपण सहन करतो तोही देवासाठीच त्रास सहन करायचा. आणि त्याची निवृत्ती जी आहे त्या त्रासाची, त्या त्रासापासनं मुक्तता, त्या त्रासापासनं जे निववणं आहे ते सुद्धा परमेश्वर स्वतःच करणार आहे. दुसरं तिसरं कोणी येणार नाही. त्याचा जो लाभ आहे तो परमेश्वरच प्राप्त करून देणार आहेत. आणि म्हणून आपण इतरांसाठी जसं कष्ट घ्यायला लगेच उपस्थित होतो की नाही. आता ते लग्न सुद्धा उन्हाळ्यातच असतात. किती उन्हात लग्न असो, महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकाला असो, तुमच्याकडे जर का पत्रिका आलेली असेल तर तुम्ही जाता की नाही तिथे? घरातला एक तरी माणूस त्या लग्नाला उपस्थित होतो. उन्हातानामध्ये तिथे पोहोचल्या जातं. म्हणजे ती जी आवड आहे तुमची, मी असं म्हणत नाही की लग्नाला जाऊ नका, जा. तिथे ज्या आवडीने जातात तिथे तसंच परमेश्वरदायक जे स्मरण विधी, देवपूजा अधिकरण भेटी, मार्ग भेटी असेल, निरूपण असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तेवढ्याच आवडीने पोहोचता आलं पाहिजे. प्रपंचासाठी त्रास घेतो ना आपण, तसं देवासाठी पण त्रास आपल्याला घेता आला पाहिजे. आणि तो जर का त्रास आपण घेण्यासाठी तयार असू तर परमेश्वर तुमच्या विनंतीचा स्वीकार करणार आहे. जसा एल्लोच्या विनंतीचा स्वीकार देवाने केला, तशाच प्रकारे इथे जे जे भक्तजन परमेश्वराच्या प्रवृत्तीला विखो आहेत, प्रवृत्तीला पात्र आहेत, स्वामींच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तयार आहेत, त्या त्या जीवांच्या प्रत्येक विनंतीचा जो स्वीकार आहे तो परमेश्वर करतात. जिथे सांडवा प्रसंगी स्वामींच्या प्रवृत्तीला विखो जे नाही झाले, त्यांच्या विनंतीचा देवाने स्वीकारही केला नाही, त्यांना जायला सांगितलं, इथे थांबायचं सुद्धा नाही. जे देवाचे उपयोगी नाहीत ते देवाच्या समोर बसून त्यांचा उपयोग तरी काय? आपण देवाच्या समोर तेव्हाच उभे राहू शकतो जेव्हा आपण देवाच्या उपयोगी जाणार आहोत, तेव्हाच जाऊ शकतो. तशा प्रकारे इथे जेव्हा भट्टोबास आले आणि भट्टोबासांनी स्वामींना विचारलं की सगळेजण कुठे गेले,
तर स्वामी म्हणतात हे ऐसी प्रवृत्ती सांडवा बांधावा पलीकडे जावं, आणि त्या प्रवृत्तीला ते लोक विकोट ठरले नाही. ते म्हणाले आम्ही काही सांडवा बांधू शकत नाही, जळांत उदक आहे, बुडालो वगैरे तर काय होईल. आणि म्हणून आम्ही त्यांना जायला सांगितलं, ते निघून गेले. आता स्वामी उदास का झाले, त्यांना जायला का सांगितलं, कारण कळालं की स्वामींच्या प्रवृत्तीला विखो झाले नाहीत. मग भट्टोबासांनी विचारलं की देवा मी सांडवा बांधू का, विचारलं गेलं. आणि आता ही जी विनंती आहे, एक प्रकारे विनंती पण आहे, आज्ञा घेणं पण आहे. स्वामी म्हटले हो बांधा, ही अनुज्ञा आहे. आपल्या लीळेचं जे काही अनुज्ञा हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे, जाप्य करणी अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय, भट्टोबासांनी विचारले की देवा मी सांडवा बांधू का, आमचे स्वामी म्हणाले हो बांधा. मग ही आहे अनुज्ञा. आधी त्यांना दिलेली आहे की सांडवा बांधा, सगळ्यांना सांगितली ही आज्ञा आहे. भट्टोबासांनी दिली ती अनुज्ञा आहे, आणि भट्टोबासांनी ती आज्ञा मागून घेतलेली आहे, म्हणून ते अनुज्ञा पदामध्ये ते येतं. आणि तदनंतर आमच्या भट्टोबासांनी काय केलेलं आहे की दगड गोळा करायला सुरुवात केली. आधी त्यांना बोलवलं नाही. सेवा जेव्हा उपस्थित होते त्यावेळी आपण ती सेवा एकट्याने सुरू करायची असते. तुम्ही म्हणाल 4 लोक जमतील मग सेवा सुरू करू, 4 लोकांना बोलवा बरं. त्यातले 4ही लोक सांगतील संध्याकाळी येऊ, एवढा उन्हात नको. काही म्हणतील आम्ही इकडे आहोत, काही म्हणतील तिकडे आहोत वगैरे वगैरे. तुम्ही म्हणाल की जाऊ द्या, मग आपणही संध्याकाळी सगळे आल्यानंतरच सेवा करू. म्हणजे जी सेवा आत्ता सुरू होणार आहे ती त्या लोकांमुळे ती काय झालेली आहे, त्याचा कार्यकाळ वाढला, पोस्टपोन झाली ती सेवा. सेवा आत्ता उपलब्ध झाली तर ती आत्ताच करायची असते, नंतरच्या वरती सोडायची नसते. निळभट्टांना स्वामींच्या सन्निधानी देह सोडण्याची जी संधी प्राप्त झाली त्यांनी ती पुढे ढकलली का. त्यांनी विचारलं पुढे ढकलता येईल का, हो येईल ना ढकलता. पुढे ढकलल्यानंतर परत असंच लाभ मिळेल का, नाही मिळणार. सेवा मिळेल तुम्हाला, परंतु लाभ मिळेल की नाही मिळेल सांगता येणार नाही. एखाद्याने आत्ता पाणी मागितलं, तुम्ही 1 तासाने दिलं, पाणी दिल्या जाईल पिल्याही जाईल, पण मगाशी तहान लागलेली असताना पाणी दिल्यावर जो लाभ होणार होता तो नंतर 1 तासाने दिल्यानंतर तो लाभ होणार नाही. आणि म्हणून इथे या ठिकाणी सेवा उपलब्ध झाली की लगेच ती उपस्थित करायची असते, लगेच ती सेवा करायची असते. भट्टोबास जे होते कुठून तरी आलेले होते, लगेच त्यांनी 2-4 दगड गोळा केली, इकडून दगडान तिकडून दगडान तिकडून दगडान. स्वामी प्रसन्न झाले की ह्यांनी फक्त म्हटलं नाही की मी सेवा करू का, मी सांडवा बांधू का, एवढं फक्त विचारलं नाही, तर ती क्रिया करण्याच्या दृष्टीने कार्य सुरू देखील झालं, सक्रिय झाले. आपण फक्त म्हणतो उद्यापासून आम्ही स्मरण सुरुवात करणार आहोत बरं का, उद्यापासून. मग आता पोथी आली, म्हणजे ह्या पोथीची समाप्ती झाली की दुसऱ्या दिवसापासून आता पोथीपर्यंत काही जमत नाही स्मरण करायला. मग पोथी संपल्यानंतरची धावपळ होते की आता 2-3 दिवस गेले, थोडा आराम मिळाला की सुरुवात करू. अशा प्रकारे आपली सुरुवात सुरूच आहे, अजून सुरुवात झालेली नाही. भट्टोबासांनी म्हटलं आणि लगेच सुरुवात देखील केली. लगेच सुरुवात होण्याला खूप महत्त्व आहे. काही ते जेवण वाढताना ते लांबूनच विचारतात चपाती आणायची का, असं नसतं बरं का. चपाती आणायची आणि सरळ वाढण्याचं आग्रह करायचा असतो. तिकडे लांबूनच जर का विचारलं तर मग समोरचं थोडी म्हणणार आहे आणा म्हणून, तो तर नाहीच म्हणणार आहे. काही भागामध्ये वाढण्याच्या ऐवजी टाकू का, त्यामुळे चपाती टाकू का म्हटलं, टाकण्याऐवजी वाढा म्हटलं. उगाच कशाला टाकता म्हटलं ती चपाती. ते म्हणे आमच्याकडे पद्धत आहे. म्हटलं टाकणे आणि वाढण्यामध्ये फरक आहे ना. आपण म्हणतो का ताट टाकू का, आपण काय म्हणतो ताट वाढू का, जेवण वाढू का, म्हणजे वाढण्याच्या क्रियेला टाकण्याची क्रिया म्हणे. टाकतो कधी आपण, जेव्हा चांगलं असतं तेव्हा वाढतो आणि ते खराब झाले की आपण टाकतो. म्हणजे आपण जे ताटामध्ये टाकणार, वरण टाकू का, चपाती टाकू का, चहा टाकू का, ते म्हणले चहा टाकलेला आहे. म्हणजे नवीन माणसाला वाटेल चहा का बरं टाकलं यांनी. म्हणजे आपल्या शब्दामध्ये सुद्धा जी क्रिया आपण करतोय त्याच शब्दांचा जर का उल्लेख झाला तर तो पूरक ठरत असतो. भट्टोबास म्हणाले की मी सांडवा बांधू का,
आणि स्वामी म्हणाले हो, दगड गोळा केले, स्वामी प्रसन्न झाले. आणि मग भट्टोबासांनी विनंती केली. कधी केली? नंतर केली. कधी? जेव्हा स्वामी प्रसन्न झाले. का झाले? कारण की ह्यांनी स्वतः आता सेवा सुरू केलेली आहे. तुम्ही जेव्हा सुरू करता सेवा तेव्हा देव प्रसन्न होतात. बाकी कोणी नाराज हो न हो ह्याच्याशी आपल्याला घेणं नाही. आपण सेवा सुरू करतो तेव्हा आपलं लक्ष कोणाकडे असतं? लोकांकडे असतं, की लोक नाराज आहेत की लोक खुश आहेत, आहे ना. आपण लोकांकडे बघत असतो. आपण देवाकडे बघितलं पाहिजे की देव प्रसन्न आहेत की नाराज आहेत. हे देवाची पडताळणी आपण केली पाहिजे. देवाला काय आवडतं? घरामध्ये शक्यतो आई काय बनवत असते माहिती आहे का? मुलाला जे आवडतं ते पहिली पसंतीचं ते असते, की मुलाला काय आवडतं. बाकी आम्ही जे बनवलं ते आम्ही खाऊन घेऊ. एक विशिष्ट वेळाने ती मुलाच्या प्रसन्नतेला, मुलाच्या पसंतीला पसंती देत असते आई. तसं आपण सुद्धा देवाच्या पसंतीला पसंती दिली पाहिजे, देवाच्या प्रसन्नतेला पसंती दिली पाहिजे. की आपल्या क्रियेने मनुष्य प्रसन्न होत नव्हत, पण देव मात्र प्रसन्न झाले पाहिजेत. आणि आपण मनुष्यांना जर का प्रसन्न करायला गेलो तर देव प्रसन्न होत नाही, देव नाराज होऊन जातात. हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी विनंती केली. का? कारण की देव प्रसन्न झाले म्हणून विनंती केली. आणि स्वामींना विचारलं की देवा त्यांना पण बोलवू का? विरजे म्हणजे माझ्या मदतीसाठी बोलवू का? काय म्हटलं? मला मदत लागेल, मी सांडवा मीच बांधणार आहे, पण मला मदत लागेल कोणाची तरी दगड आणायची किंवा दगड तिथे द्यायची आणि मग ते मी बरोबर लावेन. मग माझ्या मदतीला त्यांना बोलवू का? आता भट्टोबासांवर प्रसन्न आहे स्वामी, म्हणजे भट्टोबासांना जी मदत लागेल ती मदत करायला तयार कोण आहेत? देव स्वतः तयार असणार आहे. आपल्या घरी जर का कोणी असं मदतीला आलं, सहज आपल्याकडे काहीतरी साधू येणार आहेत, काही अधिकाऱ्यांना येणार आहेत आणि आपण दोन लोकांना मदतीला बोलवतो. त्यांना आल्या आपण विचारतो तुम्ही काही चहा वगैरे घेणार का, नाश्ता केला का, तुम्हाला काय लागतं ते सांगा बरं का, शरबत वगैरे. म्हणजे त्यांना जे सहकार्य लागतं ते लगेच आपण द्यायला तयार. त्यांनी म्हटलं की आम्हाला हे पाहिजे, लगेच आपण उपलब्ध करून देतो. तसं देवाच्या कार्याला आचार्य भट्टोबास तयार झालेले आहेत आणि आता त्यांना सहकार्य पाहिजे. तर ते सहकार्याविषयी देव त्यांना नाही म्हणू शकत नाही की नाही नाही त्यांना बोलवायचं नाही. आपलं कार्य करण्यासाठी, आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी जर का कोणी उभा राहिलेला आहे तर त्याला सहाय्य करणं, त्याला सहकार्य करणं हे परमेश्वराचं विशेषता आहे. परमेश्वर ते सहाय्य करतातच. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही कितीही कठीण सेवा तुम्ही स्वीकारा, जी शक्यच नाही आहे, त्या अशक्य याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर बरोबर सहाय्य त्या ठिकाणी करत असतात. आणि त्या दृष्टीने परमेश्वर सहाय्य करत असतात. तुमची सेवेमध्ये तुमची आवडी किती आहे, समर्पण किती आहे आणि किती मनोभावे तुम्ही ती सेवा करत आहात, त्यानुसार आपल्याला ते सहाय्य होत असतं. वरवडे करत असू, दिखावा म्हणून करत असू, मग सहाय्य होईल की नाही होईल याचा संदेह आहे. आणि स्वामींनी सांगितलं ठीक आहे, बोलून आणा त्यांना. आता आपला विषय इतकाच आहे बरं का, पुढे सांडवाचा लीळा आपण बघणार नाही. आपला विषय एवढाच आहे की स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार का केला, एवढाच मुद्दा आहे आपला. आधी जर का आल्या आल्या भट्टोबासांनी म्हटलं असं त्यांना बोलवू का, स्वामी म्हटले अजिबात बोलवायचं नाही त्यांना, असंच म्हटले असते, काही गरज नाही त्यांची. मग भट्टोबास म्हणाले मी सांडवा बांधू का? स्वामी म्हणाले हो बांधा. देव प्रसन्न झाले. तेव्हा जरी भट्टोबासांनी विनंती केली असती तरी देवानी मान्य केलं नसतं. तुम्हाला बांधायचं तर बांधा, त्यांना बोलवण्याची गरज नाही. तुम्ही म्हटले ना मी बांधू का, मग तुम्हीच बांधा, मग दुसऱ्यांना बोलवू नका, असं देव म्हणाले असते. परंतु जेव्हा त्यांनी ती दगड पाषाण जमा केली तेव्हा काय झाले की भट्टोबासांची आता काय होणार आहे, थोडीशी धावपळ होणार आहे. दगडही गोळा करायचे, तो घेऊन एखादा दगड खाली जायचा आहे, परत वर पण यायचं आहे, पाण्यामध्ये जाऊन तो बसवायचा आहे. भट्टोबासांना थोडंसे अवघड जाणार आहे. म्हणजे आत्ता भट्टोबासांनी पण मी सांडवा बांधू का, तेव्हाही भट्टोबासांना त्यांची मदत लागण्याची आवश्यकता नाही. बरं, दगड गोळा करताना सुद्धा भट्टोबासांना देवाला प्रसन्न करायचं आहे. प्रसन्न करण्यासाठी पण देवाला, भट्टोबासांना त्यांची गरज नाही आहे. देवाला जर का प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही एकटेच देवाला प्रसन्न करू शकता. त्याच्यासाठी गर्दी असण्याची गरज नाही. हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही.
उलट आपण सगळे जर का असलो तर चांगलीच गोष्ट आहे ना. एखादा फोटो निघतो सार्वजनिक, सामूहिक फोटो निघतो, आपली काय अपेक्षा असते की त्या फोटोमध्ये मी असलो पाहिजे, कसं तरी होईना आपलं तोंड तरी मुंडकं तरी आपण त्या फोटोमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, आपला चेहरा तरी दिसलाच पाहिजे. म्हणजे तशा पद्धतीने सेवा जिथे उपलब्ध असते तिथे आपण स्वतःहून सहभाग घेऊन त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण की तुमचा तो जो फोटो आहे, सेवेमध्ये कोण कोण आहेत, तो फोटो कोण बघतं? परमेश्वर बघतात. त्याच्यामध्ये तुमचा चेहरा जर का नाही दिसला तर परमेश्वर तुमच्यावर नाराज होतात. ज्यांचे ज्यांचे चेहरे दिसतात की हे लोक सगळे सेवेमध्ये होते, त्यावर आपण परमेश्वर जे आहे ते प्रसन्न होत असतात आपल्यावर. आणि म्हणून प्रत्येक सेवेमध्ये आपण मनोभावे आनंदाने सहभागी व्हायचं, देवासाठी त्रास घेण्याला तत्पर असायचं आणि तो त्रास आपण घ्यायचा. आता बघा बरं की मला किती लोक तरी विचारतात की तुम्ही हे उन्हाळ्याचं एप्रिल आणि मे महिन्यातले प्रवचन का घेता, आणि ते पण विदर्भामध्ये घेता, एवढं ऊन असतं, तुम्हाला गरम होत नाही का वगैरे, त्रास होत नाही का? होतो, त्रास होतो, पण त्रास जो होतो तो कसला आहे त्रास? मी कुठेही थांबलो उन्हाळ्यात तर त्रास होणारच आहे ना, त्रास थांबणार आहे का? ऊन सगळीकडे असतं समान. परंतु तरीही आपली त्रास घेण्याचे मी हे बघतो की आपला हा जो उन्हाळा आहे तर देवाच्या स्तुतिस्तवनामध्ये जर का गेला तर तेवढ्या वेळ आपल्याला उष्णतेचा त्रास कमी होईल, किंवा तेवढं आपली ऊर्जा जी आहे ती देवाच्या ठिकाणी उपयोगी जाणार आहे. बघा आजही शेतकरी मंडळी उन्हातानामध्ये आहेत ना, शेतामध्ये आहेच ना. म्हणजे ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जर का उन्हातानात राबू शकतात, तर आपण आपल्या देवाचं बाबतीमध्ये निरूपण करण्यासाठी किंवा त्यांची स्तुती स्तवन करण्यासाठी म्हणून आपण थोडासा त्रास घेतला तर काय हरकत काय त्याच्यामध्ये? म्हणजे अशा पद्धतीचं आपली जी मनोवृत्ती आहे ती आपली तयार झाली पाहिजे. मी काही देवासाठी खूप त्रास घेतो अशातला भाग नाही, पण जेवढा मला जमतो तेवढा मी त्रास सहन करण्याचा प्रयत्न माझा असतो. आणि त्याला प्रमाण ही लीळेत, या लीळेतलं जेव्हा उदाहरणं बघतो की यांनी स्वामींसाठी किती त्रास सहन केलेला आहे, यांच्या एवढा तर त्रास आपल्याला अजिबातच नाहीये देवधर्म करायला. म्हणून देव प्रसन्न कधी होतील? जेव्हा देवाने जे सांगितलेली जी आज्ञा आहे ती आज्ञेचं पालन करताना जो त्रास होणार आहे तो त्रास सहन करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये जेव्हा येईल, ते त्रास सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल किंवा तशा प्रकारची तयारी तुमची असेल, त्या क्षणी परमेश्वर प्रसन्न होऊन जातात. बटुबास म्हणाले ना, मी सांडवा बांधू का, त्या क्षणी देव प्रसन्न झाले. आणि जेवढी क्रिया वाढवाल तुम्ही, जेवढा त्रास सहन कराल, तेवढे तेवढे परमेश्वर प्रसन्न होतात. आपला विषय सुरू आहे की देवानी त्यांच्या विनंतीचा स्वीकार का केला. मगाशी ज्यांच्यावर नाराज झाले त्यांना मी बोलवू का असं म्हटल्यानंतर देव लगेच एकाएकी हो कसं काय म्हणाले? त्यांनी तर देवाला दुखावले. स्वामी म्हटले असते अजिबात त्यांचा चेहरा मला बघायची इच्छा नाही. परंतु ती विनंती जी आहे त्या विनंतीमध्ये प्रसन्नता भट्टोबासांनी जोडलेली आहे. त्याच्यामुळे देवाने भट्टोबासाच्या विनंतीला देव नाही म्हणू शकत नाहीत. एखाद्याने आपल्याला भरपूर काही मदत केली असेल, त्याची उपकार असतील आणि त्यांनी वेळेवर जी मदत मागितली आपण त्याला नाही म्हणता येत नाही. तसं देवावर आपण उपकार तर नाही करू शकत, पण देवाच्या आज्ञेचं पालन करणारे जीव देवाला भरपूर कमी भेटतात. भट्टोबास त्यातले एक आहेत. आणि म्हणून भट्टोबासांनी जी काही विनंती देवाला केली ती देवाने नाही म्हटली नाही. आता आपण आपल्याकडे येतो की आपल्याही विनंतीचा स्वीकार देव कधी करतील. आपण देवाचा कुठला विधी करत नाही, कुठला त्रास देवासाठी सहन करत नाही, उन्हातानामध्ये आपण सेवा करत नाही, इत्यादी प्रकारे आपलं सर्व सुख संपन्न आयुष्य आहे. देवासाठी कुठलाच त्रास घ्यायला आपण तयार नाही. मग देवाला आपण विनंती करत असू तर देव आपल्या विनंतीचा स्वीकार का करतील बरं? कशासाठी करतील? आणि म्हणून थोडासा तरी त्रास देवासाठी घेण्याची तयारी आपली असली पाहिजे. तेव्हा जाऊन कुठे परमेश्वर आपल्या विनंतीचा स्वीकार करतील व आपल्याला परमेश्वर सहाय्य करतील. आणि त्या महादाईसांच्या विनंतीचा स्वीकार देवाने कसा केलेला आहे तो आपण आजच्या 4थ्या सत्रामध्ये तो विषय श्रवण आणि चिंतन करणार आहोत.